अधिक मास अध्याय 2. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायीचे कथानुसंधान. धर्मे कृष्णासी केला प्रश्न, आता त्यावरी रुक्मिणी रमण उत्तर देते ऐकिजे. कृष्ण म्हणे गा युधिष्ठिरा, तू मज प्रश्न केलासी खरा. हरी याचे उत्तर द्याया जरा, क्लेशांतरा वाटती. येथीचा विषय अतिगुप्त, ऋषीसीही कदा नव्हे प्राप्त. दारा पुत्र बंधुकी याप्त, यासीही अप्राप्त निश्चये. तथापि तू मद्भक्त परम, म्हणून मज वाटती श्रम. यास्तव आता यथानुक्रम, सांगतो ऐके साचार. चैत्रादिक असे जे मास, चैत्रादिक सर्व जे मास. कला काष्ठा लवघटी पक्ष, मुहूर्त याम रात्री प्रादोष. ऋतू अयने संवत्सरे, आणि युगादी परार्धातवरी. जे अन्यही कालभाग निर्धारी. वापी कूप पल्वल झरी, वृद्ध सरिता समुद्र. लता औषधी वनस्पती द्रुम, त्वक्सार पादप आराम. वने उपवने पुरे ग्राम, आणि पर्वत इत्यादिक जे. ते सकळही मूर्तिमंत, स्वस्वगुणी पूजिले जात. त्या सर्वांचेही स्वामी असत, म्हणून सतत पूजिजेती. त्यात स्वामी वर्जित आणि अपूज्य ऐसा नाहीच कोणी. उत्तम फल देती, म्हणून स्वाधिकारी पूजिजेत. स्वस्वामीचा आश्रय त्यास, तेणे पावोनी सौभाग्यास. जगा माझी शोभत अशेष, तो एक विशेष वर्तले. कदाचित अधिक महिमा उत्पन्न झाला पांडुनंदना. तया पाहुनी लोक नाना दूषणे ठेवू लागले. म्हणती अहो हा मलमास, कोणीही सहाय्य नाही त्यास. निंद्य अनर्ह्य नीच निशेष, रवी संक्रांतीहीन असे. हा निखिल जगाचा मळ, म्हणून अस्पृश्य जाणा केवळ. यासी शुभ कार्यार्थ सकळ, अशुभ म्हणून वर्जिती. ऐसी सर्वी केली निर्भत्सना, ती ऐकता तो अधिक महिना. परम दुःखे विलपत नाना, चिंताग्रस्त जाहला. आणि म्हणे हाय हाय, कटकटा हे केले काय. आता धरू कोणाचे पाय, काही उपाय सुचेना. ऐसे बोलत मूर्छित पडला, पुनश्च धैर्य धरवून उठला. तो अंतरी उपाय सुचला, शरण जावे हरीस. मग राया तो अधिक मास, वेगे पावला वैकुंठास. जेथे मी प्रत्यक्ष जगदीश वसत असे सर्वदा. मग अंतर्गुई प्रवेशुनी, हरीसी पाहे न्याहाळुनी. तो रत्नखचित सिंहासनी, बैसलासे आनंदे. ऐसा तया पाहुनी सत्वर, दंडवत घातला नमस्कार. सवेची जोडुनी दोन्ही कर, सादर उभा राहिला. आणि दुःखे आसवे गाळीत, गहिवरोनी बोले कापत. म्हणे देवा तू जगन्नाथ, कैसा स्वस्थ बैसलासी. मी पामरानाथ कृपण, माझे कान करसी रक्षण. तू असुनी करुणा घन, मज की ऐसा उपेक्षिती. मी निराश्रित असे म्हणोनी, सर्वजनी मज लागुनी. बलमास ऐसे नाम ठेवूनी, एकीकडे जुगारिले. माझी अत्यंत दुर्दशा झाली, ही तू पाहत असता वहिली. तव कृपाळुता कोठे गेली, आज का केली कठोरता. गजेंद्रे भाकिता करुणास्वरे, तया धावुनी रक्षिले त्वरे. तैसे आजी मज का बरे, नरक्षिषी दयाळा. आता मी झालो निराश, ऐसे बोलून तो मलमास. दुःखासवे ढाळीत विशेष, पुढे तटस्थ राहिला. तेव्हा श्री वैकुंठनाथ, कृपे कळवळून अत्यंत. म्हणे वत्सा तू सांप्रत, शोक किमर्थ करतोसी. तुझंतरी काय दुःख, ते मज सांगे सकळीक.
त्यातून तुझ काढितो देख आता शोक करू नको. एकदा मज शरणी येई तया पुनश्च दुःख नाही. ऐसे असता तू ये ठाई येऊन किमर्थ रडतोसी. अरे हे माझे वैकुंठ स्थान केवळ आनंदाचे सदन. येथे नाही शोक जरा मरण ऐसे असता साचार. येथे येऊन शोक करीसी म्हणून आश्चर्य सकळांसी. तरी आता दुःख काय तुझसी ते तू मजसी सांग पा. ऐसे हरीचे ऐकता भाषित मलमात झाला अतिहर्षित. म्हणे देवा तुझला जगात अज्ञान ऐसे काय असे. तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक सर्व दृक सर्व साक्षी एक आकाशापरी विश्व सकळिक व्यापून राहिला आहेसी. ही चराचर भूते सर्व ही व्यवस्थे राहती तुझ कुहस्ता ठाई. तुझ विरहित अन्य काही जगा माझी नाहीच. ऐसा तू असता भगवंता अजाण्या परी पुससी सर्वथा. तरी आता माझी व्यथा सांगतो तत्वता ऐकिजे. निमेष काष्ठा कलाक्षण घटी मुहूर्त यामदिन पक्ष मास ऋतू अयन आणि वर्ष इत्यादी जे. या स्वामी असती म्हणोनी स्वस्वामींच्या अधिकारांनी निर्भय ऐसे ह्या त्रिभुवनी सदानंदे वर्ततात. आणि मी तो निराश्रित पाही मज नामा आणि धनी नाही. म्हणून ते शुभ कार्याविषयी माझा त्याग करीतात. जेवी विधवा नारी अनाथ तियेसी न घेती शुभ कार्यात. अशुभ म्हणोनी व्यवहारात मुख न पाहतीयेचे. तेवीच झाली माझी स्थिती हा मलमास निषिद्ध अति. ऐसे सकळ जन बोलती दुःख किती काय सांगू. यास्तवाता द्यावा प्राण हेची इच्छिते माझे मन. निंदपणे वाचणे आपण याहून मरण श्रेष्ठ वाटे. सर्वांग जळत आहेत ज्याचे तयासी निद्रा सुख कैचे. याहून अन्य सांगावायाचे उरले का नाही काहीच. देवा तू परदुःखा सहिष्णू लोकोपकार प्रिय विष्णू. आहेसी दुष्ट लोक जयिष्णू वेदी प्रसिद्ध असे. तरी तू त्या निज धर्मासी पाहुनी सम्यक विचारेसी. जैसे येईल तुझ्या मनासी तैसे करी भगवंता. वारंवार पामरजनाने समर्थांसी काय सांगणे. तू न रक्षिसी तरी मरणे हेची उचित मज आता. ऐसे बोलुनी मलमास तेथेच पडला कासावीस. तया पाहुनी सर्व लोकास बहु आश्चर्य जाहले. तेव्हा हरीस आली दया सन्निध गरुड होता तया. मलमासास उठवावया नेत्र संकेते सुचविले. तै त्या गरुडे पंखे करून हळूहळू घातिला पवन. तेणे तो सावध होऊन बोलला वचन हरीसी. देवा तू करतोसी उपचार परी हे न रुचती साचार. तू जगत करता जगदीश्वर म्हणून शरण आलोसी. तरी टाकुनी अन्य काज त्राही त्राही त्राहीच मज. शरणागताची उपेक्षा तुझ योग्य नव्हे समर्था. तथापि देवा तू सांप्रत माझी उपेक्षा करीसी किमर्थ. ऐसे बोलुनी थरथर कापत विलाप करीत पडिन्नला. तै त्या मलमासासी श्रीधर म्हणे वत्सा उठ उठ वर. तुझे कल्याण होईल सत्वर विषाद करू नकोची. बा तुझे हे दुःख अनिवार्य असे यात नाही संशय. परी यावर एक उपाय सुचलासे अंतरी. तरी मज संगे येई त्वरित चल जाऊ गोलोकाप्रत. तेथे जो का गोलोकनाथ पुरुषोत्तम वसत आहे. तो साक्षात द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण भगवान परमेश्वर. देवांचाही देव परिकर मजहूनही श्रेष्ठ असे. तयाची सुंदर स्वरूप स्थिती येथे काय सांगू तुझ प्रती. तू अप्रत्यक्ष देखिल्यावरुती समाधान होईल. तो सर्व बीज सर्वाधार निरह निर्गुण निर्विकार
स्वेच्छामय सत्य अक्षर परात्पर परमात्मा सकळ श्रुती निगमागम जयास म्हणती परब्रह्म तोच तो प्रभू परिपूर्णतम पुरुषोत्तमा हे पै. यास्तव तेथे जाऊ आपण पुरुषोत्तमाचे धरू चरण. तो तुझे हे दुःख संपूर्ण हरील जाण निश्चये. ऐसे बोलून या श्रीपती मलमासास धरुणी हाती वैकुंठाहून गोलोकाप्रती सत्वर जाता जाहला. श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासी गोलोक तो काय म्हणसी तरी तयाची स्थिती तुझसी सांगतो ऐसे. ऐके समग्र पूर्वी प्रळयी अति निर्मळ कोटी सूर्याहुनी तेजाळ ज्योती स्वरूप मात्र केवळ असते झाले एकची. ते सकळ विश्वासी कारण स्वेच्छामय विभूचे तेज जाण अनंत विशाळ नित्य उल्बण ऐसे असे साचार. ते तेजा भीतर देख सुंदर असती तीन लोक त्यात जो सर्वोपरी एक तोच गोलोक जाणीजे. तो परब्रह्मा ऐसा शाश्वत 3 कोटी योजने विस्तृत मंडलाकृती परमाद्भुत तेज स्वरूप विशाळ रत्नभूमिमय विचित्र योगियांसही अदृश्य पवित्र महावैष्णव जनांची मात्र गती होय तये लोकी. आणि ईश्वरे योग बळेसी अंतरिक्ष धरिले असे त्यासी. व्याधी आधी जरा मृत्यू विवशी तेथे नसती कदाच. नानाविध रत्न खचित असंख्य मंदिरे तेथे असत. तई तो गोलोक अत्यंत सुशोभित दिसता आहे. आणि गोलोकाखाली दूर 50 कोटी योजनांवर दक्षिण सव्य बाजूसी सुंदर दोन लोक आहेत पै. त्यात दक्षिण भागी जो एक तोची जाण वैकुंठ लोक तयाचा विस्तार अति सुरेख 1 कोटी योजने. आणि तये लोकी जे वसती ते सर्वही वैष्णव असती. विष्णू समान तयांची स्थिती भिन्नाकृती नाहीच. चतुर्भुज घन सावळे पितांबरधारी तेजागळे शंख चक्र गदा कमळे हाती असती सर्वांचे. आणि ते तिच्या स्त्रिया सकळ लक्ष्मी ऐशा असती सोज्वळ. ऐसा तो वैकुंठ निर्मळ असे जाण राजेंद्रा. तयाचे डावीकडे दूर शिवलोक शोभतो सुंदर. 1 कोटी योजनवर असे विस्तार तयाचा. तेथीची स्थिती पाहता सतत पार्षद गणची सर्व वसत. सकळही असे भाग्यवंत भिये कृतांत तयांसी. जैसा साक्षात उमा रमण तैसेच दिसती संपूर्ण. शूलपट्टीश दैदिप्यमान हाती तीक्ष्ण विराजती. सर्वांगी शुद्ध भस्माची उटी. नागयज्ञोपवीत कंठी अर्धचंद्रकोर ललाटी. कासे लंगोटी सर्वांचे आणि ते सर्वही गंगाधर. त्रिनयनयुक्त मनोहर एवं तो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पै. कृष्ण म्हणे रायाईक जो तेजरूप कथिला गोलोक तयाचे अभ्यंतरी एक ज्योती आहे सुंदर. ती परमानंदाची कारण परात्पर नित्य निरंजन. सकळ योगी तियेचे ध्यान ज्ञानदृष्टी करितात. तये ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्यमूर्ती. तियेच्या सौंदर्या नाही मिती. किशोरवय शोभत इंदिवरदला समान. सर्वांग शोभे श्यामवर्ण. नव पंकजा ऐसे अरुण नेत्रकोण विराजती. कोटी शारद पूर्णेंदू ऐसे मुखकमल प्रसन्न दिसे. धनुष्या ऐशा वक्र विशेषे भृगुटी दोन्ही विराजती. रत्नखचित किरीट शिरी कर्णी कुंडले दिसती साजिरी. श्रीवत्सलांचन शोभे उरी कटके करी चमकती. कंठी कौस्तुभ तेजागळा गळा विलसे वनमाळा. सुंदर कस्तुरीचा टिळा वृंद भाळी विराजे. 52 कशी तप्त सुवर्ण तैसे कासे पीतवसन.
रत्नखचित दैदीप्यमान मेखला शोभे तयावरी. दिव्य पाचूचे गाभे सतेज तैसे दिसती दोन्ही भुज. रत्नजडित तेज पुंज मुरली हाती धरली असे. सर्व लावण्याचे निधान किती तयांचे करू वर्णन. कोट्यानुकोटी मीनकेतन कुरवंडी करून टाकावे. ऐसी ती दिव्य किशोर मूर्ती गोलोकीच्या तेजात निरुती. रत्नसिंहासनावरुती बैसली असे आनंदे. तोची परमज्योती परमधान. तोची कृष्ण पुरुषोत्तम आणि तयासची परिपूर्णतम परब्रह्म म्हणतात. तो वस्तुतः निर्विकार निरीह निरंजन सर्वाधार. स्वेच्छामय सत्य परात्पर स्वतंत्राद्य अव्यक्त. तो सर्व सिद्धी स्वरूप. तो सर्व सिद्धी स्वरूप एक. सर्व सिद्धेश सिद्धिदायक. मंगळ रूप मंगळकारक मायातीत परिपूर्ण. तो आदि मध्यावसानहीन पुराण पुरुष विश्वकारण. विश्वव्यापक विश्वपाळन विश्वहरण विश्वातीत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत माया चक्र चाळक. अज्ञान गाढांधकारांतक मोक्ष स्वरूप सनातन. क्षराक्षर पर अव्ययाच्युत. षड्गुणैश्वर्य सदालंकृत. षडदर्शन प्रतिपादित. षडूर्मिवर्जित सर्वमय. वेदरूप वेदजनक. वेदप्रिय वेदोद्धारक. वेदस्तव्य वेदस्थापक. वेदरक्षक शरण्य. वेदमार्ग प्रवर्तकाद्य. वेदांग प्रतिपाद्य. वेद शिरोभाग संवेद्य शुद्ध शांत परमात्मा. आणि तो निर्गुण निर्विकार. तयासी काहीच ना आकार. सच्चिदानंदात्मक साचार ऐसाची असे केवळ. परिकराया लोककल्याण पूर्व प्रकारे साकार सगुण. पुरुषोत्तम रूप आपण स्वेच्छे धरून राहिला असे. श्रीकृष्ण म्हणे धर्मा लागून पूर्वानुसंधान देई मन. श्री विष्णू मलमासासी घेऊन गोलोका जाता जाहला. पुढे जाता जाता दूरवर मध्य प्रदेशी पोचला सत्वर. तो दुरूनची भगवन मंदिर अति सुंदर देखिले. ते मणिस्तंभी सुशोभित उत्तम. तया माझी श्री पुरुषोत्तम. बैसला सोनी तयाचे अनुपम. तेज सर्वत्र फाकलेसी. तेणे तेजे श्री विष्णूचे डोळे दीपावून तत्काळ मिटले. मागुती हळूच उघडून बळे. पुढे गमन आरंभिले. पाठी घालून मलमासास. तयासह तो वैकुंठेश. मंद मंद चालता सहर्ष महाद्वारास पातला. तो द्वारपाळी उठवणी तक्षण. प्रेमे वंदिले तयाचे चरण. मग त्या मासासह वर्तमान मंदिरात विष्णू प्रवेशला. तो पुरुषोत्तम परमज्योती श्यामसुंदर किशोर मूर्ती. रत्नसिंहासनावरती बैसला असे आनंदे. तया पाहताची रमारमण. आनंदे वंदुनी तच्चरण. सवेची हस्तद्वय जोडून स्तुती करिता जाहला. तो उठोनी पार्षदगणी श्री विष्णूसी सत्कारुणी. रत्नसिंहासन आणुनी बैसावया दिधले. मग पुरुषोत्तमे तयासी कथिले आसनी बसावया बैसावयासी. तैतो विष्णू बहुविनयेसी वरी बैसता जाहला. आणि तया पाठी मलमास. नेत्री अश्रू ढाळीत विशेष. थरथर कापत करद्वयास जोडूनी उभा राहिला. ऐसे श्रीकृष्णे धर्मा लागुनी. कथियले काम्य कवनी. एवं साक्षात नारायण मुनी. नारदासी कथिता जाहला. इति श्री अधिक मास महात्म्यसार. बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर. द्वितीयाध्याय मधुरा. इति द्वितीयाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय.